नमस्कार मित्रांनो. भूताच्या गोष्टी ह्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आज मी जी घटना तुम्हाला सांगणार आहे ती घटना माझ्या काकांच्या मित्राबरोबर घडलेली आहे आणि ही गोष्ट माझ्या काकांनीच आम्हाला सांगितली होती. तर मित्रांनो, त्या अगोदर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. माझे काका पुण्याला राहायला होते. तेव्हा त्यांचा अविनाश म्हणून एक मित्र होता. तोही काकांच्याच कंपनीत एकत्र काम करायचा. काकांची व त्यांची खूप चांगली मैत्री होती. त्यांची जॉब शिफ्ट डे व नाईटलाही असायची. एकदा त्यांची नाईट शिफ्ट चालू होती. तेव्हा माझ्या काकांचे मित्र अविनाश यांना त्यांच्या घरून फोन आला की त्यांच्या वडिलांनी तब्येत खूप बिघडली आहे व त्यांना लवकरात लवकर घरी बोलवले होते. कंपनीच्या ठिकाणापासून त्यांचं घर खूप लांब होतं व रात्रही झाल्यामुळे घराकडे जाण्यासाठी त्यांना एखादे वाहन मिळणेही मुश्किल होते. त्यांना खूप टेन्शन आले होते. त्यांना त्यांच्या वडिलांची खूप काळजी वाटू लागली होती. मग तेव्हा माझ्या काकांनी त्यांना स्वतःची बाईक दिली व लवकर निघण्यास सांगितले. अविनाशनी त्यांचे आभार मानले व बाईक घेऊन ते निघाले. सगळीकडे मिट्ट काळोख पसरला होता. त्यांचं गाव खूप लांब होतं. त्यामुळे त्यांनी रस्त्यात लागणाऱ्या एका शॉर्टकट मार्गाने जायचं ठरवलं आणि तो मार्ग जंगलातून जात होता. अविनाश त्या जंगलाच्या मार्गाने निघाला. आजूबाजूला लहान मोठी झाडे होती. त्यात मिट्ट काळोख व सगळीकडे भयान शांतता पसरली होती. बाईकच्या मोटरचा आवाज ती शांतता चिरत जात होता व हेडलाईटचा उजेड तो अंधार जमेल तेवढा बाजूला सारत पुढे जात होता. अविनाश काका वेगात बाईक चालवण्याचा प्रयत्न करत होते की तोच अचानक बाईक बंद पडली. हेडलाईट बंद झाल्याने चारही बाजूंनी काळोखाने त्यांना घेरलं. जंगलात असल्याने त्यांना आणखीनच भीती वाटू लागली होती. तरी मनाचा हिया करून बाईक काही अंतर पुढे चालवत आणली. तोच त्या दुरावर किंचित उजेड दिसू लागला. तिथे कुणीतरी भेटलं असं त्यांना वाटलं व ते हळूहळू चालत त्या ठिकाणी पोहोचले. तिथे एक तंबू ठोकलेला होता व त्या तंबूच्या बाहेर काही माणसं शेकोटी पेटवून शेकोटी करत बसलेले त्यांना दिसले. अविनाश काकांना बरं वाटलं की कुणीतरी माणसं तरी भेटली या जंगलात. मग ते त्यांच्याजवळ गेले व आपला प्रॉब्लेम त्यांना सांगितला. तर त्या लोकांनी अविनाश काकांना तिथे बसायला सांगितले. मग अविनाश काकाही त्यांच्याबरोबर तिथे बसले. काही वेळानंतर त्या लोकांनी अविनाश काकांना म्हणाले, तुम्ही तंबूच्या आत जाऊन झोपा, आम्ही जागतो इथे. मग अविनाश काका आत तंबूत गेले तर तिथे एक खाट होती. अविनाश काका त्यावर जाऊन झोपले. त्यानंतर रात्री साधारण 3 वाजेच्या सुमारास त्यांना जाग आली. बाहेर त्यांना त्या लोकांच्या मोठमोठ्याने हसण्याचा आवाज आले. ते मोठमोठ्याने काहीतरी बोलत होते. एवढ्या रात्री ते लोक एवढ्या मोठमोठ्याने का हसतायत ते पाहण्यासाठी अविनाश काकांनी हळूच तंबूचा पडदा किंचित बाजूला सरला. तर ते लोक शांत बसलेली होती. कुणीच कुणाशी बोलत नव्हते. पण ते लोक मात्र त्यांचे पाय त्या शेकोटीत ठेवून बसले होते. ते दृश्य पाहून अविनाश काका खूप घाबरले. त्यांना दरदरून घाम फुटला व ते थरथर कापू लागले. तिथून निघून जाण्यासाठी ते मार्ग शोधू लागले. इतक्यात त्यांना मागून एक आवाज आला व त्यांनी मागे वळून पाहिलं तर मागे त्या खाटेवर एक विचित्र म्हातारी बाई बसलेली होती व तिने तिचं मुंडकं स्वतःच्या मांडीवर ठेवलं होतं. ते मुंडकं जळालेलं होतं तरीही ते अविनाश काकांकडे पाहून हसत होते. तो सगळा प्रकार पाहून भीतीने अविनाश काकांना भोवळ आली व ते तिथेच बेशुद्ध पडले. सकाळी जेव्हा त्यांना जाग आली तेव्हा ते तिथेच एका झाडाखाली झोपलेले होते व जवळच बंद पडलेली बाईकही दिसली. त्यांना काहीच कळेनासे झाले की रात्री जे त्यांनी पाहिलं ते स्वप्न होतं की खरं. इतक्यात
त्यांना एक माणूस दिसला जो तिथे लाकडे गोळा करण्यासाठी आला होता. मग अविनाश काका त्याच्याजवळ गेले व त्याला रात्रीचा सगळा प्रसार एका दमात सांगून टाकला. मग तो माणूस म्हणाला की फार पूर्वी या ठिकाणी एका भटक्या जमातीच्या लोकांचा तंबू जळून खाक झाला होता व त्या तंबूतील सर्व माणसांचाही जळून मृत्यू झाला होता. आणि हे फक्त त्यांच्या बाबतीतच नाही, तर रात्रीच्या वेळी चुकून इथून जाणाऱ्या अनेकांना हा भयानक अनुभव आलेला आहे. मग अविनाश काकाने त्याला ती बंद पडलेली बाईक दाखवली, तर त्या माणसाने लगेच ती बाईक त्यांना चालू करून दाखवली. बाईक पटकन स्टार्टही झाली. हे पाहून अविनाश काकांना आश्चर्य वाटले. तर तो माणूस म्हणाला की बाईकला काहीच झालेले नाही आहे. कदाचित काल अमावस्या असल्यामुळे हा प्रकार घडला असावा. त्यानंतर अविनाश काका घाईघाईने घरी आले. तोपर्यंत त्यांच्या वडिलांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले होते. पण अविनाश काकांना मात्र सणकून ताप भरला होता. तेव्हापासून त्यांनी मनाशी पक्क केलं की काहीही झालं तरी पुन्हा कधीच चुकूनही त्या जंगलाच्या वाटेने जायचं नाही. तर अशी ही कथा होती मित्रांनो. अशाच कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. धन्यवाद.